नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना असो, वृद्ध पेन्शन योजना असो, दिव्यांग पेन्शन योजना असो, महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या पेन्शनसाठी तुम्हाला हयातीचा फॉर्म हा ऑफलाईन बँकेत जमा करावा लागायचा किंवा पेन्शनर ऑफिसला जमा करावा लागत होता। बट मित्रांनो, आता ही ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आलेली। तुम्हाला हयातीचा दाखला तुम्ही घरी बसल्या किंवा एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही 2 मिनिटात तुमचे हयातीचा फॉर्म भरून ऑनलाईन तिथे सबमिट होणार आहे। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। तर तो हयातीचा फॉर्म तुम्ही कसा भरायचा, त्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते, तर तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड लागणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जो आधारला जो नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर देखील तिथे तुम्हाला लागणार आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही लगेच तुमच्या हयातीचा फॉर्म हा ऑनलाईन भरू शकता। तर चला मित्रांनो, आपण हयातीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरतात ते 2 मिनिटात पाहूया। चला स्क्रीनकडे वळूयात। हा हयातीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर मध्ये मोबाईलमध्ये जा, प्ले स्टोर मध्ये जा आणि सत्यापन ॲप्स आहे ते ॲप्स तुम्ही इन्स्टॉल करा। हे बघा तुमच्यासमोर स्क्रीनवर दाखवतो, याला इन्स्टॉल करून घ्या। पूर्ण इन्स्टॉल प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही त्याला ओपन करा। मी बघा तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस करून दाखवतोय, नीट बघा। हे बघा इन्स्टॉल झालेलं आहे। आता ते इन्स्टॉल होऊन झाल्यानंतर त्याला ओपन म्हणायचं आहे। हे बघा ओपन करा। ओपन केल्यानंतर थोडी प्रोसेस होईल। हे बघा झालं। आता आपल्याला इंग्लिश किंवा हिंदी कोणतेही एक सिलेक्ट करायचे आहे। मी इंग्लिश सिलेक्ट करतो। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर पुढची प्रोसेस आहे। आता इथं फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे आपल्याला। पहिलं जे ऑप्शन आहे फेस ऑथेंटिकेशन, याला आपल्याला टिक करायचं आहे आणि खाली प्रोसीड टू डिव्हाइस रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। आता इथं मी माझ्या स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, डिव्हाइस रजिस्ट्रेशन। त्यानंतर आपण बेनिफिशरीचं जे पेन्शन योजनेचा जो हयातीचा फॉर्म आहे तो आपण भरणार आहेत। त्यासाठी आधार नंबर टाकला, मोबाईल नंबर टाकतो माझा आणि रजिस्ट्रेशनला क्लिक करतो। तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस करतोय, सेम प्रोसेस करा। झाली, आता प्रोसेस होईल थोडी। आता OTP तुमच्या मोबाईल नंबरला जाईल, जो नंबर तुमच्या आधारला लिंक असेल तो नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। मी तुमच्यासमोर सर्व प्रोसेस करतोय। झालं, सबमिट। आता प्रोसेस होईल, थोडा वेळ घेते। झालं। आता वरती आपल्याला आपलं पूर्ण नाव, आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे आणि ते टाकून झाल्यानंतर खाली टिक करा आणि टिक करून झाल्यानंतर खाली स्कॅन करा। स्टेप इन्स्टॉलेशन होता तिथं, ते होऊ द्या, थोडा वेट करायचं आहे। आणि आता स्वतःचा आपला फोटो जो आहे तो कॅप्चर करायचा आहे। हे बघा माझा फोटो कॅप्चर झाला। हे बघा सक्सेसफुली आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या। त्यानंतर मग आता तुम्हाला नवीन पॉपअप येईल। आपण आता महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। हे बघा महाराष्ट्र सिलेक्ट करा आणि आता आपल्याला बेनिफिशरीचं हे करून घ्यायचं आहे। आता ज्याच्या आपल्याला पेन्शनच्या हयातीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, वरती बेनिफिशरी व्हेरिफिकेशनला क्लिक करा आणि आता इथं आपल्याला ज्याच्या आपण हयातीचा फॉर्म भरतोय त्याचा आधार क्रमांक फिल करायचा आहे। तो फिल करून झाल्यानंतर खाली तुम्हाला त्यांचाच मोबाईल नंबर जो आधारला लिंक असेल किंवा दुसरा असेल तरी देखील चालेल, तर तो मोबाईल नंबर देखील इथं फिल करायचा आहे आणि खाली इन्स्ट्रक्शनला टिक करून सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। मी तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस करतोय। झालं, OTP गेला। आता त्यांच्या नंबरला जो OTP गेलेला असेल तो OTP इथं फिल करा आणि सबमिट बटनाला क्लिक करा। मी OTP टाकतोय आणि सबमिट बटनाला क्लिक करतो। झालं। आता इथं ऑप्शन येईल, खाली टिक करा। इन्स्ट्रक्शन रीड करायचं आहे आपल्याला आधार ऑथेंटिकेशनचं, याला टिक करून खाली स्कॅन बटनाला टिक करायचं आहे। मी तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस दाखवतोय। हे बघा झालं। आता स्कॅन बटनाला क्लिक करा। इन्स्टॉलेशन स्टेप जरा 5 स्टेपपर्यंत जातील। आता त्या कस्टमरचा आपल्याला फोटो काढायचा आहे। बघा लाईव्ह फोटो काढायचा, आईस ब्लिंक करायला लावायचे, ॲटोमॅटिक फोटो कॅप्चर होतो। थोडं लांब किंवा जवळ करा म्हणजे प्रोसेस लवकर होईल। झालं। हे बघा अशा प्रकारे त्या कस्टमरची जी पेन्शन आहे ती ऑनलाईन झालेली आहे। या ठिकाणी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल दिसेल, पेन्शनरची त्यांचं नाव दिसेल, त्यांचा मोबाईल नंबर दिसेल, अशी सर्व डिटेल तुम्हाला तिथं दिसेल। त्यानंतर तुम्हाला ही याची प्रिंट एक काढून तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे, कारण हा प्रूफ म्हणून आपण त्यांना देणार आहेत। या बघा या ठिकाणी बघा तुमचं सर्व डिटेल इथं दिसेल, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, मेल फिमेल आणि तुम्ही कोणत्या योजनेमधून लाभ घेताय, संजय गांधी निराधार योजना। हे बघा म्हणजे जी योजनेने तुम्ही पेन्शन घेताय ती सर्व डिटेल इथं दाखवणार आहे। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।